पुण्याच्या लखलखत्या सातारा रोड आणि पुनावळे रावेत परिसराच्या मागे निराशेची गहिवरट बाजू उलगडली आहे. इमारतीच्या 24व्या मजल्यावरून उडी मारून एका 25 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवली आहे. वैभव सुतार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो काळेवाडीकडून आलेला उच्च शिक्षित तरुण होता. वैभवने BBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. गुरुवारी मध्यरात्री तो त्याचा मित्र आणि उद्योजक सौरभ तापकीर याच्या पुनावळे येथील पेटकर सियोना हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅटवर जेवणासाठी आला होता. बुधवारी रात्री त्याच्यासह इतर मित्रांसोबत जेवण आटोपल्यानंतर रात्री 2:30 वाजता वैभव फ्लॅटच्या बाहेरच्या पॅसेजकडे गेला. त्या पुढच्या काही क्षणात त्याने उंच भिंतीवरून थेट खाली उडी मारली. 24व्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली असून शवविच्छेदन आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आत्महत्येचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौकशीत असे समोर आले आहे की वैभवने घरच्यांना तो IT क्षेत्रात मोठ्या कंपनीत उच्च पदावर नोकरीला असल्याचं सांगितलं. तथापि वास्तविकता वेगळी होती. तो एका मित्राच्या पोल्ट्री व्यवसायात मदत करत होता. या पार्श्वभूमीत नैराश्य आणि तणावातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला असून नावारूपाला आलेल्या या मुलाचा मानसिक तणाव, वैयक्तिक संकट आणि शहरी जीवनाच्या दबावाच्या वास्तवाकडे पुन्हा एकदा लक्ष गेलं आहे. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.